आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सांग ना मारुती, तुझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा? आईला मॅडम, काही गोष्टी आहेत ना अंधारातच बऱ्या असतात। उजेडत जर का आल्या ना तर त्याचं फक्त दुःख होणार, दुःख। मी मीठ खाल्लंय तुमचं या घरचं। तुम्ही कायम माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात, पण माझ्यामुळं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला गालबोट लागू नये एवढीच इच्छा आहे। त्यामुळं मी तुमच्या बसण्या इथं दूर लांब गेलेलंच बरं। वहिनी थांबा, मी सांगते मारुती असं का बोलतोय ते। मारुतीच्या या बोलण्याला कारणीभूत आपला आदित्य। आज आदित्यमुळे तो हा निर्णय घेतोय की तो हे घर सोडून जाणार आहे, हो ना आदित्य? दामिनी, तू काय बोलतेस कळतंय ना तुला? हो वहिनी। दादासाहेब, हो काय झालं? तुम्ही का असे गप्प आहात? तुम्हाला तर सगळं माहितीये ना। तुम्ही सांगा ना वहिनींना, आपण हॉस्पिटलमध्ये काय बघितलं सांगा। तू चाललीयस ना सांगायला, मग बोल आता। सांगते ना, मीच सांगते। काय आहे ना वहिनी, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात। ही तुमची लाडकी पारू, ही ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, तिथे तुमच्या या लाडक्या सुपुत्राने, या आदित्यने तिचं नाव काय दिलं होतं माहितीये बिलिंगसाठी? पार्वती आदित्य किर्लोस्कर। बघितलं ही दामिनी किती स्मार्ट आहे की नाही, हुशार। आता बघा वहिनी मला शाबासकी देणार, इथे द्यायला सांगते, इथे। दामिनी, घरात भांडणं लावण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीस ना तू? एक साधी गोष्ट घडली, आदित्यनी पारूचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या नावाचा वापर केला, आणि तुला काय वाटलं श्रीकांतनी मला हे सगळं सांगितलं नसेल? श्रीकांत, काय रे, कसला विचार करतोयस? आणि कसली फाईल आहे? पारूची हॉस्पिटल मधली फाईल आहे। खरंच खूप सोसलं नाही ते मुलीने, पण नशीब ती या सगळ्यातनं सुखरूप बाहेर पडली। हो, पण त्यासाठी आदित्यला खूप मोठा निर्णय घ्यावा लागला ग। कसला निर्णय? पहिल्या म्हणजे डॉक्टर आधी पारूवरती काही उपचारच करायला तयार नव्हते। आदित्यने खूप समजावून सांगितलं त्यांना, पण ते काही ऐकायलाच तयार नव्हते। शेवटी नाईलाजाने, म्हणजे केवळ नाईलाजाने आदित्यला त्यांना असं सांगायला लागलं की पारू त्यांची बायको आहे, किर्लोस्करांची सून आहे। काय बोलतोयस तू श्रीकांत? पारू किर्लोस्कर घराण्याची सून
अरे इतका प्रॉब्लेम होत होता तर आपण वेगळा काहीतरी मार्ग निवडला असता. हे करण्याची काही गरज होती का? आईले शांत हो जरा, शांत हो. नाईलाजाने का, केवळ नाईलाजाने. आणि तू विचार कर, त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर काय झालं असतं. पण सगळ्यांनीच पारूला गमावलं असतं ना. आदित्यला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. मला सांग, याच्यात काही चुकीचं केलं का त्यांनी? आदित्यला आपणच समजून घ्यायला हवं ना अहिल्या. बरोबर आहे तुझं श्रीकांत. कधी कधी नाईलाज म्हणून आपल्याला काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. आणि हे सगळं करण्यात मला नाही वाटत की त्याच्या मनात दुसरा कसलाही विचार असेल, कसल्याही भावना असतील. त्यामुळे बरोबर आहे आदित्यचं. आदित्यने त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जे काही केलं ते पारूचा जीव वाचवण्यासाठी. आणि पारूला तिच्या मर्यादा माहिती आहेत, कारण तिच्यावर मारुतीचे संस्कार आहेत. त्यामुळे पारूच्या हेतूबद्दल मी स्वप्नात सुद्धा शंका घेऊ शकत नाही. त्यामुळे आदित्यने जे काही केलं त्यात त्याची काहीच चूक नाही असं मला वाटतं. आईला मॅडम, तुमचं मन आहे ना खरंच लय मोठे, पण मला ना चुकीच्या गोष्टी अजिबात सहन होत नाहीत. त्यामुळे इथनं लवकरात लवकर बाहेर जाणं हा एकमेव मार्ग आहे. मारुती, तू दामिनीच्या बोलण्यावरून जर काम सोडून जाण्याचा निर्णय घेत असशील ना तर हे फार चुकीचं आहे. अरे आपली मुलं आहेत ती आपल्याला कधीच नाही फसवणार. अरे हे बघ मारुती, माझा पारूवरती पूर्ण विश्वास आहे. जी मुलगी या घरासाठी आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही ती या घराची अप्रतिष्ठा कशी होतील. हे बघ, तू असा काहीही विचार करू नकोस, निर्धास्त राहा. मॅडम, मला असं वाटतंय की तुम्हाला जे काही सत्य कळलंय ना ते अर्धवट आहे. खरी गोष्ट ही आहे की